नमस्कार नमस्कार. चंदू नंदू तुम्ही पण आलात? हो, आप्पा आजारी आहेत. मी बोललो चंदू नानाला की चला आप्पांना भेटून येऊ, थोडा गप्पा मारून येऊ, बरं वाटेल त्यांना. नाही, खूप चांगलं केलं तुम्ही. आजारी माणसाला भेटायला यायलाच पाहिजे, त्याला बरं वाटतं. हो ना, मी तर या चंदूनाला तेच सांगत होतो रात्रीपासून, चल जाऊ हा ऐकतच नव्हता. काय नाही, चंदू ना गावामध्ये प्रथा असते, तर कोणी आजारी पडलं का त्याला बघायला जायचं. अरे नंद्या, तुला तर काय हे हायत नाही, तू खेळातला येणार, तुला काही कळत नाही. मी तुला काय सांगतो, तू इकडे काय सांगतो. काय सांगतोय? अरे मी तसं बोललो नाही, कारण की मला असं चालत नाही. काय चालत नाही तुला? आजारी माणसा बघायला चालत नाही? तसं नाही रे, खेळातला येडा. काय म्हणणार सर बघायला, मला इंग्लिश मधून बोलतात, मी मुंबईमध्ये राहतो, तुला माहितीये. अरे कितीदा सांगशील असं? 100दा सांगून झालंय तुझं गावात आल्यापासून. 50,000 पगार इंग्लिश बोलता येते. सहज सांगतोय, तू माझा मित्र आहे येड्या. मी तुला सहज सांगितलं आपण बघून येऊ. चंदू नाना जाऊ द्या, झाला तो विषय झाला. तसं नाही बापू, मला तसं चालत नाही. कसं चालत नाही तुम्हाला? अहो, आमची अशी प्रथा आहे, आम्ही मुंबईमध्ये राहतो, आमच्याकडे अशी प्रथा आहे, जर आजारी माणसाला भेटायला गेलं त्याला काही भारी भारी घेऊन जायचं. काय भारी भारी घेऊन जायचं? अरे तुला कळणार नाही, तुला काही अक्कल नाही. बघा बापू, मला हा पुन्हा तेच बोलतो, अक्कल नाही. असं बोलू नका चंदू नाना, तुमचा तो जुना मित्र आहे आणि तुमच्यावर तो खूप प्रेम करतो, तुमचं खूप नाव काढतो तो मागे. तसं नाही बापू, तो पण माझा मित्र, पण तो सुधारला पाहिजे ना, माझ्यात राहून सुधारला पाहिजे त्याने. अरे चंद्रना, मी तुला तेच सांगितलं, चल आपण बघायला जाऊ. पुन्हा तेच. अरे वेड्या, मला असं चालत नाही. अरे हो, काय चालत नाही तुम्हाला? काय बापू, तुम्ही एवढं समजदार, मग तुम्हाला कळत नाही. जर आजारी माणसाला बघायला गेलं तर त्याला काही ना काही घेऊन जावं लागतं. मग आणायचं होतं, तू का नाही आणलं? अरे डमरू, तुला कळतंय का? आपला खेडेगाव इथे काही भेटत नाही. म्हणूनच बाबा मी सांगतो, चल लवकर असं म्हणून आपण बघून येऊ. बापू, याला काही समजत नाही आणि मला तसं चालत नाही. कोणी आजारी पडला, जर मी मुंबईला असतो, तर जर मला माहित पडलं असतं आप्पा आजारी आहे, तर मी तिकडनं डायरेक्ट माझ्या गाडीवर आलो असतो आणि आप्पांसाठी सफरचंद आणले असते, केळी आणले असते, संत्री आणले असते, मोसंबी आणले असते, नारंगी आणले असते, फणस आणले असते. बस एका दिवस किती खातील ते? तसं नाही, आजारी माणसाला आणावं लागतं. तसं नियम आहे आमच्या मुंबईमध्ये, आम्ही तर कायम घेऊन जातो तसं. तुला काय कळत नाही, त्यापुढे लक्षात ठेव, जर आजारी माणसाला बघायला जायचं असेल तर काही ना काही फळावळ घेऊन जायची, खाली हात जायचं नाही. मला असं आवडत नाही. अरे हो चंद्रना, हे मला का सांगितलं झालं असतं. जाऊ द्या, तुम्ही आले तेवढंच मला बरं वाटतंय. बघा आप्पा काय सांगताय. तसं नाही अप्पा, तसं राहत नाही ते. जर मी आजारी पडलो तर तुम्ही परत घेऊन जा माझ्यासाठी. जर बापू आजारी पडले तुम्ही बापूंना घेऊन जाईल. असा आमचा मुंबईचा नियम आहे. नाही, हे तर सगळीचकडे असतं. सगळीचकडे असतं, मग तुम्ही आता काय आणलं नाही? अरे मग खेड्यात वस्तू भेटत नाही म्हणून भेटायला आलो आम्ही. मी ते सांगत होतो की काही ना काही आपण आप्पांना घेऊन जायला पाहिजे. निदान नारळ तरी घेऊन जायला पाहिजे. नारळ तर मंदिरात नेतात ना, किंवा सत्कार करतात तेव्हा नेतात. अरे खेड्याचे येडा, तुला ते नारळ माहिती? ते खाण्याचं नारळ नाही, पाणी पिण्याचं नारळ. डॉक्टर सांगतात ते नारळ सांगतोय. हा ते. कधी पिलाय का नाही तू नारळ? नाही बघ, मी आजारीत पडत नाही तर मी पित पण नाही. अरे येडा, मी तर रोज मुंबईला सकाळी 10 नारळ पितो, दुपारी 10 नारळ पितो आणि संध्याकाळी पण 10 नारळ पितो. बाबा एवढं जेवण करतो की नाही? मग जेवण करणार नाही का येडा कुठला? नुसतं आप्पांना बघायला आला, काय विचारायचं असं शिक माझ्याकडनं. जाऊ, मी कसं विचारतो इंग्लिश मध्ये? हे बाबा इंग्लिश मध्ये बोललो का आम्हाला कळणार नाही, आपण पण कळणार नाही. तुम्हाला इंग्लिश येत नाही का? नाही तर मी इंग्लिश मध्ये बोललो होतो, विसरून गेलो होतो. आता मी मराठीमध्ये बोलतो. मग आप्पा, काय झालं होतं तुम्हाला? कसं काय आजारी पडले तुम्ही? काय सांगू चंदू नाना, खूप गरम होत होतं, खूप घाम येत होता मला. अरे घाम येत होता? मग तुम्ही तुमच्या घरात एसी बसवा ना, किती साधं आहे. एसी बसवायला पाहिजे ना. आता या नंतर समजणार नाही मी काय म्हणतो. एसी बसवायला पाहिजे असं सांगतो मी त्याला. एसी म्हणजे पंखा तर माझ्या घरी पण आहे. अरे खेळातला तुझ्याकडे कोणता पंखा आहे तो?
तर घराघरावरती फिरणार तो पंखा नाही. तुझी पंखा कोणती आवाज येतो? पंखा कोणती आवाज देतो? आवाज देतो. अरे तुझ्या पंख्याची हवा गरम असते, एसीची हवा एकदम थंडगार असते. ते सांगतोय, तो एसी सांगतोय. हा 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 तो आहे का? आपल्या खेडेगावात तर काही नाही कोणाकडे तसा एसी. तसा एसी घ्या आप्पा, तसा एसी घ्या. तुम्हाला गरम होणार नाही आणि तुम्हाला घाम पण येणार नाही. काय डॉक्टरकडे जायची गरज नाही. मी जाणार डॉक्टर आहे. मी तुम्हाला सांगून दिलं एसी बसवा, तुम्ही उद्या एकदम टणटणाट होऊन जाणार. घराघर फिरणार इकडे तिकडे इकडे तिकडे. नाही भाऊ, हे काय माझं वय आहे का? आता थकलो मी. आता किती दिवस राहिलेत माझे. हा 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 तुमचे पण दिवस भरलेले आहेत वाटतं. काय? नाही आपणचं पण बरंच वय झालं असेल असं म्हणायचंय मला. तुमच्याकडे मुंबईला एसी आहे का तुमच्याकडे? एसी माझ्या घरात एसी, माझ्या कंपनीमध्ये एसी, माझ्या फॅक्टरीमध्ये एसी, माझ्या अंगणामध्ये सुद्धा एसी मी बसवलाय, माझ्या गाडीमध्ये सुद्धा एसी बसवलाय. चंद्र ना एवढा गाडी बंगला करतो पण आपल्या गावात गाडीवर कधी आला नाही. काय मी एसटीने येतो? आपले रस्ते किती खराब आहेत, मग गाडी कसं येणार माझी? नाही, पण तुम्हाला खरंच एसटीनेच बघतो. तुम्ही एकदा पण गाडी आणली नाही अजून. अहो बापू, आपल्या गावाचे रस्ते कसे आहेत? माझी गाडी काय साधी गाडी आहे का? माझी एकदम भारी गाडी आहे. माझी गाडी खूप फॉरेनची गाडी आहे माझी. आपल्या गावात पण 2 गाड्या आहेत ना. त्या डॉक्टरांची गाडी एक आहे, त्या पाटलांची गाडी आहे. मग त्यांच्या गाड्या चालतातच ना आपल्या रस्त्यांवर. अरे खेड्याच्या या त्यांच्या कोणत्या गाड्या? त्या मारुती 800 त्या गाडीला काय करतो? माझा ड्रायव्हर पण वापरते रे. माझ्याकडे एकदम भारी गाडी आहे. भारी गाडी कोणती गाडी अशी तुझी? कोणती गाडी आहे चंद्राना तुमच्याकडे? माझ्याकडे मसडी आहे, मसडी. अशी कोणती गाडी असते मर्सिडीज? चंद्राना अशी कोणती गाडी हो? हा पाटील, मला वाटलं तुम्ही समजदार दिसतात. तुम्हाला मसडी गाडी माहित नाही? किती महाग मिळते ती. महेंद्र सिंग धोनीकडे तीच गाडी आहे, विराट कोहलीकडे तीच गाडी आहे, आणि तीच गाडी माझ्याकडे आहे, मसडी. ओ चंद्राना, ती मर्सिडीज असेल. मर्सिडीज म्हणतात तिला. अहो मर्सिडीज आहे, पण आम्ही शॉर्टकट मध्ये मसडी म्हणतो. विराट कोहली तर मसडीज म्हणतो आणि धोनी पण मसडी म्हणतो, म्हणून मी पण तिला मसडी म्हणतो. पण तिचं नाव आहे मर्सिडीज. मला माहिती ती गाडी, आणि खूप महाग पण मिळते ती. मला साध्या सोध्या गाड्या आवडत नाही. कारण तुला 50 रुपये माझा इंग्लिश मध्ये पण बोलता येतं, तर मला इंग्लिश गाडीच आवडते. मग आप्पा तुम्हाला काय सांगतोय, आता घरात एसी बसून टाका. नाही बाबा, मला काही एसी बीसी आवडत नाही. मला खरं तर शेतातली जागा आवडते. हे म्हातारे लोक पण असे करतात. त्यांचं वय झालं तरी यांना काय म्हणायचं आता? नाही, सवय पडली म्हातार लोकांना. नैसर्गिक हवाच आवडते. अरे बापू, जमाने के साथ चलो, कभी भी जमाने के साथ चलो, इसलिए चंदूराणा के साथ चलो, असं मला वाटतं. बरं, मला तर खरं आता वेळ नाहीये, पण मी येऊन जाईल बघायला. खरं तर मी येणार नव्हतो. मी जर मुंबईहून आलो असतो तर आपणसाठी सगळ्या वस्तू 1-1 किलो आणले असते. सगळे फळ, सगळ्या मिठाया. कारण की मी कोणाला बघायला जातो तर असाच जातो. असं खाली हात जाणं मला आवडत नाही. अहो चंदू नाना, तुम्ही आले तेवढंच पुरं. काही नको मला. मी काही खात पण नाही एवढं. तसं नाही अप्पा, रीत आहे ती. बरं बाबू, बरं. खरंच माझ्या टाइम द्या, मला खूप कामं असतात. आता येतो मी. चल रे नंदा, येतोय का? चल मग, मला खूप कामं आहेत. चंद्र ना तुम्ही जा, मी जरा बसतो. आपण मला बोलायचंय. जा, तू काय रिकाम टिकाणं जायचं पण. गेला का? बघा बापू, याचे आपण एवढा चांगला विचार करा ना. मला असाच बोलत राहतो. नेहमी मित्र मित्र म्हणतो, असंच बोलत राहतो. जाऊ दे नंदू, तुझा जुना जोडीदार आहे तो, मित्र आहे तुझा. पण काय श्रीमंत झालाय तो आता. हा भाऊ, तो शहरात राहतो. इंग्लिश पण येते त्याला. अरे किती पुड्या मारतो म्हणतो, माझ्याकडे गाडी आहे आणि मसडी आहे. साधा गेस्टवर येतो काय, आणि खोटं किती बोलतो तो. आजपर्यंत त्याने माझ्याकरता 1 रुपया खर्च केला नाही. माझ्याचकडनं खातो. 50,000 पगार करतो तो. नंदू, आपण शेतकरी माणसं, असं कोणाबद्दल वाईट बोलायचं नाही. चला आप्पा, काळजी घ्या. आम्ही पण येतो आता.